21 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. मंत्रिमंडळ विस्ताराकडे संपूर्ण देशाचं लक्ष. माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी, मी इथेच राहणार. दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार. आपण विरोधातच राहणार, कुणीही संभ्रमामध्ये राहू नका. पक्षाच्या बैठकीत शरद पवारांचं मोठं वक्तव्य. पवारांनी एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या. सूत्रांची माहिती. भाजपकडून 24 सदस्यांची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर. महाराष्ट्रातून विनोद तावडे सरचिटणीसपदी कायम. पार्थिव पवार यांची उपाध्यक्ष म्हणून निवड. पियुष गोयल आणि शिवप्रकाश, प्रीती गांधी यांनाही संधी. आता निर्णायक आंदोलन होणार. 58 लाख नोंदींचे प्रमाणपत्र मला पाहिजेत. वेळ आली तर सरकार पाडणार. मुंबई जाम करणार. मराठा आरक्षणावरून जरांगे आक्रमक. ओबीसी समाज वेट अँड वॉचच्या भूमिकेत. मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरू. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड यांचा इशारा. इतक्यात निवृत्त होणार नाही. आता 2-4 लोकांना रिटायर्ड केल्यावर मी रिटायर्ड होणार. बीडमधल्या सभेत पंकजा मुंडेंचं विधान. अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांवर उद्यापासून कारवाई. आधी 1 महिन्याची नोटीस देणार. त्यानंतरही मराठी न आल्यास 3 महिन्यासाठी परवाना रद्द करणार. महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर मराठीमध्ये बोलावंच लागेल. प्रताप सरनाईकांचं आवाहन. मुंबईत बेस्ट कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर. प्रलंबित मागण्यांवरून संपाची हाक. मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्ट उपक्रमासाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी.